दुर्दैवी अपघात, 25 फूट उंचीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील एका कारखान्यात काम करत असताना सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट रोड MIDCतील प्रिसिजन कंपनीच्या शेजारी असलेल्या लेक एक्झिम या कारखान्यात फिटर म्हणून कार्यरत असलेले प्रवीण हनुमंत अजनाळकर वय 32 वर्ष यांना मंगळवारी दुपारी सुमारे 4 ते 4:15 वाजण्याच्या दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये सूर्यप्रकाश कारखान्यात येण्यासाठी या पत्र्याची करण्यासाठी प्रवीण याला सांगण्यात आले. हे दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आल्यानंतर त्याला पत्र्याच्या शेडवर कोणतेच आधार हाताला मिळाला नाही. तसेच खाली पडल्यानंतरही जमिनीवर कोणतीही गादी सदृश्य वस्तू नव्हती. अशा प्रकारचे कोणतेही संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काम सुरू असताना जुनाट व जीर्ण झालेला पत्र्याचा शेड अचानक कोसळला आणि त्यावर उभे असलेले प्रवीण अजनाळकर सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून थेट खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनीही रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. प्रवीण अजनाळकर यांचा 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पंचात पत्नी व 3 आणि 1 वर्षाची 2 लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने अजनाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती महापौर विनायक कोंडाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी मृत कामगाराच्या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा उपलब्ध शासकीय योजनांमधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत प्रवीण अजनाळकर हे आशानगर बसवेश्वर चौक परिसरातील रहिवासी असून हा भाग महापौर विनायक कोंडाल यांच्या प्रभागात येतो. अपघातानंतर परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी मदत व पाठपुराव्यासाठी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तातडीने संपर्क होऊ न शकल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत महापौरांनी संबंधित कुटुंबाला शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे अजनाळकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तसेच संबंधित कंपनीनेही कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या अपघातात जबाबदार असलेल्या घटकांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष. या घटनेनंतर